देशावरती गंभीर ऊर्जा संकट घोंगावतंय आणि असं असताना पंतप्रधान हे काटकसरीचं आवाहन करतायत। मुख्यमंत्री मंत्री त्याला प्रतिसाद देण्याचं सांगतायत। मात्र दुसरीकडे ज्या व्यवस्थेनं या सगळ्याची अंमलबजावणी करायची ती व्यवस्था कशाच पद्धतीने किडलेली आहे, या सगळ्याचा संतापजनक असा प्रकार समोर येतोय। पुणे आणि संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यासाठी शहरामधील आमदार खासदार अधिकारी बैठकीसाठी दाखल झाले। आतमध्ये बैठक सुरू होती तर बाहेर या नेते मंडळींचे अधिकाऱ्यांचे वाहन चालक त्यांच्या आलिशान कारमध्ये एसी लावून बसले होते असंही दिसून आलंय। पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरती महाराष्ट्र शासन असं लिहिलंय। अधिकारी आतमध्ये बैठकीत काटकसरीचं नियोजन करतायत। असं असताना बाहेर त्यांचे चालक या गाड्यांमध्ये एसी लावून बसले। जवळपास 1.5 तास हा सगळा प्रकार सुरू होता। म्हणजे गाड्या शासकीय म्हणजे जनतेच्या पैशातल्या, त्यातलं पेट्रोल जनतेचं, काटकसरीचं आवाहन जनतेलाच आणि अधिकाऱ्यांचे चालक भर दुपारी एसीत आहेत। दुसरीकडे संभाजीनगरमध्ये काय घडलंय आपण बघतोय। संभाजीनगरमध्ये आमदार रमेश बोरनारे आणि आमदार विलास भुमरे यांचे चालक असेच गाड्यांमध्ये एसी लावून बसले होते। एबीपी माझाने विचारलं असता गाड्या बंद असल्याचं उडवाउडवीचं उत्तर देखील त्यांनी दिलेलं आहे। सरकारी पातळीवरती अशी उधळपट्टी होणार असेल तर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी आवाहन करण्याला नेमका काय अर्थ आहे असा प्रश्न आपल्या मनात येतोच। तर संभाजीनगरमधून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। कलेक्टर ऑफिसमध्ये डीपीडीसीची मीटिंग सुरू आहे आणि आणखीन एक गाडी जी खूप वेळ या ठिकाणी सुरू होती, मस्त त्यामध्ये एसी सुरू होता आणि ड्रायव्हर गाडीमध्ये बसलेले होते। म्हणजे यांचे नेते सांगणार की लोकांना कमी डिझेल वापरा, फिरू नका। मात्र आपण पाहिलं तर अशा अनेक गाड्या आहेत ज्या सुरू होत्या। आता याचे चालक आहेत। एका चालकाने तर सांगितलं की तो मी नव्हेच। आपल्यासोबत आणखीन एक चालक आहेत जे आता खाली उतरले। मला एक सांगा की तुमचे साहेब सांगतात की डिझेल कमी वापरा आणि तुमच्या गाडीमध्ये तुम्ही एसी ऑन करून निवांत बसलेला होता। मी गाडी पाठीमाग घेतली होती, बसलेलो नव्हतो मी। आमच्याकडे शूटिंग येणार मग गाडी पाठीमाग पुढे घ्या, चालूच ठेवावं लागेल ना, बंद थोडी काय। आमच्याकडे आणि गाडी ईव्ही आणि पेट्रोल आहे ती 60च्या 40च्या याच्यामध्ये चालली, ईव्हीला चालते ती आणि ईव्हीवर चालू होती गाडी। ईव्हीवर चालू होती, ईव्हीवर चालू होती, ईव्हीवर मागं पुढे घेतली तिला। तर संभाजीनगरमध्ये आमदारांच्या चालकांनी काय दावा केलाय तो देखील आपण बघूया। आमदार साहेब रमेश बोरनारे। आमदार बोरनारे, बरोबर आहे। मग तुम्ही त्यांचे कोण आहात? चालक चालक आहे। तुमच्या सरकारमध्ये लोक म्हणतात की डिझेल कमी वापरा। आम्ही तुमचं शूट केलं की तुम्ही तासभर तुमची गाडी ऑन होती। कुठे गाव? आमच्याकडे रेकॉर्ड आहे त्याचं, दाखवा ना। आम्ही वेळेनुसार दाखवतो। दाखवा रेकॉर्ड ना। केलं की तुम्ही गाडीमध्ये एसी ऑन करून गाडी चालवून बसवला होता। दाखवा तुमचे ना आमदार record. म्हणतात कमी दाखवा। गाडी चालूच नाही ना। आता तुम्ही बंद केली? नाही रेकॉर्ड नाही, आहे, चालूच नाही गाडी। एक मिनिट दाखवतो। तर आमदार बोरनारे आणि आमदार भुमरे यांनी चालकांच्या बेजबाबदारपणाविषयी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। मोदी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की डिझेल आणि पेट्रोलचा कमी वापर करा। मी आपल्याला मुद्दाम त्या ठिकाणी सांगेल की माझी गाडी जर आजही चेक जर केली तर माझा ड्रायव्हर काही एसी लावून त्या ठिकाणी बसत नाही, बसलेला नाही। जर असेल तर आम्ही कंप्लीट त्यांना तशी समज देऊन टाकू। मला असं वाटतं ह्या एवढ्याशा गोष्टी केल्याने काय लगेच देशाचं संकट कमी होणार नाहीये। सांगण्याचा अधिकार उरतो का यांना बोलून काय फायदा आहे? ज्यांनी सांगितलं त्यांना बोललं, त्यांच्या पक्षाच्या लोकांना बोललं पाहिजे ना। पण शेवटी सुरुवात तर तुमच्या आपल्यापासून करावं लागेल ना। हे पहा, मोदींनी सांगितलं त्या दिवशी 100 गाड्याचा ताफा काढली, कशाला काढला? असं की ह्यांना अधिकार आहे का मग सरकारला कोणाला? जर वापरायचं असेल तर? हे पहा, आता बाहेर एवढं 45 डिग्री सेल्सिअस ऊन आहे आणि बिचारे ड्रायव्हर कुठं बसतील याचाही तुम्ही जरा माणुसकीने विचार केला पाहिजे। तेच बोलले नाही, मी डायरेक्ट बोलतो, तुम्ही याचा माणुसकीने पण विचार केला। आपल्या गाडीला पेट्रोलचं यूज होत नाही, डिझेलचं यूज होत नाही। त्या ठिकाणी 40च्या स्पीडवर चालल्यानंतर तिला थेंबसुद्धा पेट्रोल लागत नाही। त्या हिशोबानं ती इनोवा मी त्या ठिकाणी मोदी साहेबांनी आवाहन केल्यानंतर वापरायला सुरू केलं। पुढची बातमी बघूयात। पुण्यामधल्या हडपसरच्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणी